Faraday's laws of electromagnetic induction. In that, first law was whenever a coil is subjected to changing magnetic flux, EMF is induced in that coil. Okay. And second is that magnitude of induced EMF is directly proportional to the rate of change of magnetic flux. मतलब किसी भी कॉइल का अगर मैग्नेटिक फ्लक्स चेंज होता है तो उस कॉइल में क्या होता है, ईएमएफ इंड्यूस होता है, और इंड्यूस्ड ईएमएफ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्या रहता है, रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स. अगर फ्लक्स फास्टली चेंज होता है तो ज्यादा ईएमएफ इंड्यूस होता है, फ्लक्स स्लोली चेंज होता है तो कम ईएमएफ इंड्यूस होता है. सो फैराडेज लॉ गिव्स Faraday's laws gives two things. First is the what is the reason for the electromagnetic induction, and second is the magnitude of induced EMF. Reason of EMI, electromagnetic induction's reason, and magnitude of induced EMF. Okay, these two things are given by Faraday's law, but direction of induced EMF is not given by Faraday's law. Direction of induced EMF is not given by Faraday's law. आता इंड्यूस्ड ईएमएफ ची डायरेक्शन काय असणार आहे, इंड्यूस्ड ईएमएफ कधी इंड्यूस होणार आहे आणि किती इंड्यूस होणार हे आपण बघितलंय. ओके, परंतु कुठल्या डायरेक्शनने इंड्यूस होणार हे याच्यामध्ये फॅराडेज लॉ मध्ये दिलेलं नाहीये. अँड दॅट इज गिवन बाय लेन्स लॉ. परंतु त्याच्या अगोदर आणखी एक महत्वाचं वर्ड, इंड्यूस्ड ईएमएफ. इंड्यूस्ड या शब्दाचा मिनिंग काय लक्षात घ्या. इंड्यूस्ड, तर इंड्यूस्ड म्हणजे काय, जे स्वतःहून प्रोड्यूस झालेलं आहे. लक्षात घ्या, इंड्यूस म्हणजे इंड्यूसला सिमिलर वर्ड प्रोड्यूस असाही होऊ शकतो. मग प्रोड्यूस्ड ईएमएफ का म्हटलेलं नाही, इंड्यूस्ड ईएमएफ का म्हटलेलं आहे, तर लक्षात घ्या करंट आपल्याला दोन पद्धतीनं किंवा ईएमएफ आपल्याला दोन पद्धतीनं मिळू शकतो. एक म्हणजे काय, बॅटरीच्या साह्यानं. बॅटरीच्या साह्यानं जो करंट निर्माण होणार आहे त्याला काय म्हणायचं, करंट प्रोड्यूस्ड असं म्हणायचं, करंट प्रोड्यूस्ड. आणि मॅग्नेटिक फील्डच्या साह्यानं जो काय करंट आपण किंवा ईएमएफ निर्माण करतोय त्याला काय म्हणायचं, इंड्यूस्ड म्हणायचं. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड काय करतं, इलेक्ट्रॉन्सला स्वतःहून मूव्ह व्हायला लावतं, त्याला इंड्यूस करतं इलेक्ट्रॉनला मूव्ह होण्यासाठी. ओके, मॅग्नेटिक फील्ड काय करतं, इलेक्ट्रॉनला स्वतःहून मूव्ह होण्यासाठी प्रवृत्त करतं. लक्षात घ्या, आणि म्हणून त्याला इंड्यूस्ड असं म्हटलेलं आहे, प्रोड्यूस्ड म्हटलेलं नाही, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो करंट जो आहे विथ द हेल्प ऑफ बॅटरी देखील आपण प्रोड्यूस करू शकतो. करंट जो आहे तो विथ द हेल्प ऑफ मॅग्नेटिक फील्ड देखील प्रोड्यूस करू शकतो. बॅटरीनं जो बॅटरीचा जो करंट असतो त्याला आपण प्रोड्यूस्ड करंट असं म्हणू शकतो, आणि मॅग्नेटिक फील्डनं प्रोड्यूस केलेला जो करंट आहे त्याला काय म्हणायचं, इंड्यूस्ड करंट असं म्हणायचं. लक्षात घ्या. आफ्टर फॅराडेज लॉ there is a Lenz law. Next is Lenz law. आता इंड्यूस्ड ईएमएफ ची डायरेक्शन काय असेल, दॅट इज गिवन बाय लेन्स, सायंटिस्ट लेन्स. ओके, अँड देअरफॉर इट इज कॉल्ड एज लेन्स लॉ. सो व्हॉट इज द लेन्स लॉ? डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ इज सच एज टू अपोज चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स विच प्रोड्युसेस इट. काय सांगतोय बघा, डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ is such as to oppose changing magnetic flux which produces it.
सो इसका मतलब क्या है, डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ कैसा रहेगा, चेंजिंग मैग्नेटिक फ्लक्स को अपोज करने के लिए इंड्यूस्ड ईएमएफ का डायरेक्शन रहेगा। मतलब इसका मतलब क्या है, देखो सपोज दिस इज अ कॉइल, सपोज दिस इज कॉइल, म्हणजे इंड्यूस्ड ईएमएफ ची डायरेक्शन अशा प्रकारे असेल की जेणेकरून ते चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते बंद पडेल, चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज होईल अशा प्रकारे इंड्यूस्ड ईएमएफ ची डायरेक्शन असते. सपोज दिस इज अ कॉइल, ओके, अँड हिअर देर इज अ मॅग्नेट. आता लेन्झ लॉ काय सांगतो लक्षात घ्या, नॉर्थ पोल साऊथ पोल. आता नॉर्थ पोल साऊथ पोल जर रेसला इथं ठेवला विथ रिस्पेक्ट टू कॉइल, रेसला देर इज नो मुवमेंट, ओके, तर काय होणार, याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूसच होणार नाही, कारण कॉइलवर फ्लक्स असणार आहे परंतु चेंज होणार नाही, कारण ड्यू टू मॅग्नेट देर इज अ मॅग्नेटिक इंडक्शन, some area and number of turns are there to the coil and therefore there will be some magnetic flux on the coil. magnetic flux coil वर असणार आहे, परंतु ते with respect to time change होणार नाही, ओके, आणि त्याच्यामुळे ईएमएफ इंड्यूस होणार नाही. आता नॉर्थ पोल कॉइल कडे मूव्ह करायला लागलो आपण, इफ नॉर्थ पोल इज कंटिन्युअसली मूव्ड टुवर्ड्स कॉइल, व्हॉट विल हॅपन, फ्लक्स ऑफ द कॉइल, फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल कंटिन्युअसली चेंजेस, फ्लक्स चेंज होणार आणि फ्लक्स चेंज झाल्यामुळे काय होणार, आता ईएमएफ इंड्यूस होणार. आता ईएमएफ मुळे काय होणार, त्या कॉइल मुळे करंट देखील प्रोड्यूस होणार आहे. मग आता इथं दोन गोष्टी आहेत, इंड्यूस्ड ईएमएफ अँड इंड्यूस्ड करंट. इंड्यूस्ड ईएमएफ म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स असतो की ज्याच्यामुळे करंट डेव्हलप होणार आहे, आणि इंड्यूस्ड ईएमएफ मुळे जो करंट डेव्हलप होणार आहे त्याला काय म्हणणार आपण, इंड्यूस्ड करंट असं म्हणणार, ओके. आता नॉर्थ पोल किंवा मॅग्नेट जो आहे तो कॉइल कडे मूव्ह केल्यानंतर या कॉइल मध्ये काय होणार, ईएमएफ इंड्यूस होणार. तर त्या इंड्यूस्ड ईएमएफ ची डायरेक्शन काय असणार आहे, काय सांगितलंय, इट हॅज टू अपोज चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स वाढत असेल तर त्याला वाढू देणार नाही, मॅग्नेटिक फ्लक्स कमी होत असेल तर त्याला कमी होऊ देणार नाही. आता बघा नॉर्थ पोल काय व्हायला लागलाय, कॉइलच्या जवळ यायला लागलाय. मी काय सांगतो लक्षात येते का बघा, नॉर्थ पोल इज मुव्हिंग टुवर्ड्स कॉइल, म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन वाढायला लागलंय, मग याला वाढू द्यायचं नाही, ओके. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, इथं नॉर्थ पोल प्रोड्यूस व्हावं लागेल, म्हणजे त्याच्यासाठी कॉइल मध्ये कसा करंट प्रोड्यूस व्हायला पाहिजे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. हे जरा लक्षात ठेवा, हे कन्व्हेन्शन लक्षात ठेवा की क्लॉकवाईज करंट म्हणजे साऊथ पोल असतं आणि अँटी क्लॉकवाईज करंट म्हणजे काय असतं, नॉर्थ पोल असतं. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे नॉर्थ पोल जवळ यायला लागला की कॉइल मधला करंट जो आहे तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन प्रोड्यूस होतो, जेणेकरून काय होईल, इथे नॉर्थ पोल क्रिएट होईल आणि याच्या मोशनला अपोज होईल. समजा नॉर्थ पोल दूर जायला लागला, आता नॉर्थ पोल दूर जायला लागला तर काय होणार, इथे काय होतो, साऊथ पोल डेव्हलप होतो. साऊथ पोल डेव्हलप करण्यासाठी काय होतो, कॉइल मध्ये क्लॉकवाईज करंट डेव्हलप होतो, लक्षात घ्या, क्लॉकवाईज करंट. म्हणजे अशा प्रकारे इंड्युस्ड ईएमएफ किंवा इंड्युस्ड करंटची डायरेक्शन अशा प्रकारे असणार आहे की जेणेकरून काय करेल, ती चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज करेल. म्हणजे चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज करणार म्हणजे काय करणार, तर मॅग्नेटिक फ्लक्स वाढत असेल तर त्याला वाढू देणार नाही, कमी होत असेल तर त्याला कमी होऊ देणार नाही. म्हणजे नॉर्थ पोल जर जवळ येत असेल तर तिथं काय होणार आहे, नॉर्थ पोल क्रिएट होणार. नॉर्थ पोल दूर जायला लागला तर काय होणार आहे, तिथं साऊथ पोल क्रिएट होणार. साऊथ पोल जवळ येत असेल तर काय होणार, तिथं साऊथ पोल क्रिएट होणार कॉइल मध्ये. साऊथ पोल दूर जात असेल तर काय होणार आहे, त्याला दूर जाऊ देणार नाही, त्याच्यासाठी नॉर्थ पोल तिथं क्रिएट होणार आहे. काय सांगितलं लक्षात येत आहे. अशा प्रकारे इंड्युस्ड ईएमएफ ची डायरेक्शन असते. कारण लक्षात घ्या, कॉइल मध्ये करंट पास केला की ती कॉइल म्हणून देखील एक मॅग्नेट म्हणून ऍक्ट होते. करंट कॅरिंग कॉइल ऍक्ट्स लाईक अ मॅग्नेट, बार मॅग्नेट. करंट कॅरिंग कॉइल ही बार मॅग्नेट प्रमाण असते. करंट कॅरिंग कॉइलला एका साईडला नॉर्थ पोल असतो आणि दुसऱ्या साईडला काय असतो, साऊथ पोल असतो, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये कन्व्हेन्शन मी काय सांगितलंय की क्लॉकवाईज करंट म्हणजे काय करायचं, नेहमी साऊथ पोल कन्सिडर करायचं आहे. हे मॅग्नेटिक इफेक्ट टॉपिक मध्ये तुम्हाला स्टडी करायला मिळेल. आणि अँटी क्लॉकवाईज करंट म्हणजे काय असतं, नॉर्थ पोल. म्हणजे पुन्हा एकदा सांगतोय, लेन्झ लॉ नुसार नॉर्थ पोल जर कॉइलच्या जवळ यायला लागला तर कॉइलचं तिकडचं एंड नॉर्थ पोल म्हणून ऍक्ट होणार, सो ऍज टू प्रोड्यूस अपोजिशन टू मोशन, ओके, और अपोजिशन टू चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स. नॉर्थ पोल कॉइल पासून दूर निघाला तर त्या साईडला काय होणार आहे, साऊथ पोल क्रिएट होणार आहे कॉइल मध्ये.
जेणेकरून काय होईल, अट्रॅक्शन क्रिएट होईल आणि त्याच्या मोशनला अपोज होईल. सो अकॉर्डिंग टू लेन्स लॉ, इंड्युस्ड ईएमएफ काय करायचा प्रयत्न करत असतो, चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्सला अपोज करत असतो. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स जर वाढत असेल तर त्याला वाढू देत नाही आणि कमी होत असेल तर त्याला कमी होऊ देत नाही. सो दॅट इज द लेन्स लॉ. डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड ईएमएफ इज सच एज टू अपोज चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स विच प्रोड्युसेस इट. म्हणजे ज्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स मुळे तो ईएमएफ इंड्यूस होतोय, लक्षात येते, त्याच चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्सला ते अपोज करतात. So that is the Lenz law. Okay. लेन्स लॉ लक्षात आला का सगळ्यांना जरा मला सांगा लेन्स लॉ. सो देअरफॉर अकॉर्डिंग टू लेन्स लॉ, इंड्युस्ड ईएमएफ म्हणजे फॅरेडेज लॉ आणि लेन्स लॉ दोन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर इंड्युस्ड ईएमएफचा फॉर्म्युला काय येणार आहे, मायनस डी फाय बाय डी टी. ओके, सो दिस इज द फायनल फॉर्म्युला फॉर इंड्युस्ड ईएमएफ, डी फाय बाय डी टी. आता इथे दोन रिलेशन झाले. हे जे मायनस डी फाय बाय डी टी जे आहे ते काय आहे, इट इज नथिंग बट इन्स्टंटेनियस इंड्युस्ड ईएमएफ, दॅट इज मायनस डी फाय बाय डी टी. कारण डेरिव्हेटिव्ह म्हणजे इन्स्टंटेनियस असतं, लक्षात घ्या. आणि ऍव्हरेज म्हणजे काय येणार आहे, ऍव्हरेज इंड्युस्ड ईएमएफ म्हणजे काय असणार आहे, मायनस डी फाय म्हणजे चेंज इन फ्लक्स ना, दॅट इज मायनस फाय टू मायनस फाय वन, चेंज म्हणजे फायनल फ्लक्स मायनस इनिशियल फ्लक्स डिवायडेड बाय द टाइम. किंवा असं आपण म्हणू शकतो याला, मायनस साइन जर अप्लाय केलं तर फाय वन मायनस फाय टू डिवायडेड बाय टाइम. सो अशा प्रकारे हे इन्स्टंटेनियस ईएमएफ आणि ऍव्हरेज ईएमएफ चे फॉर्म्युले आहेत. इन्स्टंटेनियस इंड्युस्ड ईएमएफ अँड ऍव्हरेज इंड्युस्ड ईएमएफ. ओके, आता हे बघा, ईएमएफ कधी कधी इंड्यूस होणार आहे, व्हेन फ्लक्स चेंजेस. ओके, फ्लक्स कधी चेंज होणार आहे, फ्लक्स चेंजेस व्हेन नंबर 1, कारण फ्लक्सचा फॉर्म्युला काय बघा, बी ए कॉस थिटा. मॅग्नेटिक फ्लक्स इज गिवन बाय फॉर्म्युला बी ए कॉस थिटा. So when the flux is going to change, first of all मैग्नेटिक इंडक्शन जे आहे ते चेंज व्हायला पाहिजे. मैग्नेटिक इंडक्शन चेंज होना पड़ेगा. मैग्नेटिक इंडक्शन चेंज होने के लिए नॉर्थ पोल या फिर साउथ पोल का जो मैग्नेट है वो उसको करीब लाना पड़ेगा या फिर दूर लेना पड़ेगा. ओके, सो फर्स्ट चेंज बी, okay, that is north pole or south pole is moved towards or away from the coil. Second, एरिया चेंज करना पड़ेगा. चेंज एरिया, चेंज एरिया. चेंज एरिया म्हणजे काय, सपोज इन दिस स्क्वेअर देर इज अ मॅग्नेटिक फील्ड. इन दिस रिजन सपोज देर इज अ मॅग्नेटिक फील्ड. या रिजन मध्ये सपोज मॅग्नेटिक फील्ड आहे अँड मॅग्नेटिक फील्ड इज लाईक दिस, सर्कल क्रॉस मीन्स इनवर्ड मॅग्नेटिक फील्ड, and there is a rectangular coil like this. Okay, now when this coil is continuously moved inside magnetic field, लक्षात घ्या. मला सांगा, हा जो रेक्टँगल मी काढलेला आहे त्याच्यावरचा सध्या फ्लक्स किती आहे रे सांगा. हाऊ मच इज द फ्लक्स ऑन दिस रेक्टँग्युलर कॉइल. मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आहे. त्याचा एरिया सपोज ए आहे, मॅग्नेटिक इंडक्शन तिथं बी आहे आणि थिटा तुम्हाला दिसतोय. थिटा किती येणार, 0 येणार ना, कारण एरियाला काढलेली नॉर्मल आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही पॅरलल दिसणार आहे. एरियाला काढलेली परपेंडिक्युलर आणि मॅग्नेटिक फील्ड. मला आता सांगा सध्या फ्लक्स किती आहे रेक्टँगलवर. अरे कोई बताएगा क्या, 0. कारण का, तो कुठं आहे, मॅग्नेटिक फील्डच्या बाहेर आहे, बी नाहीच आहे रे. सो मॅग्नेटिक फ्लक्स इज 0. सो दिस इज रेक्टँगल. अजून जरा मोठा करतो. हा, आता या एरियावर मॅग्नेटिक फ्लक्स किती असेल,
Once again, B is the magnetic induction, A is the area of that rectangle. आता त्या रेक्टँगल वरचा मॅग्नेटिक फ्लक्स किती? किती येणार रे? फॉर्म्युलानुसार सांगा की. ऑप्शन देतो. फर्स्ट BA, दुसरं BA/2, तिसरं BA/3, चौथं BA/4. BA/2. BA/2. आता किती मॅग्नेटिक फ्लक्स झालं? BA. आता किती झालं? आणि आता किती आहे? 0. हा, म्हणजे एखादी कॉइल मॅग्नेटिक फील्ड मधून इकडून तिकडे जरी सरकवली मी अशी, लक्षात येते, इकडून तिकडे अशी सरकवली जरी तरी त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होणार. कारण मॅग्नेटिक फ्लक्स इज चेंजिंग विथ, म्हणजे सुरुवातीला 0, मग वाढत वाढत जाणार, मॅक्सिमम होणार आणि परत कमी कमी होत जाणार, बाहेर निघेल तसं कमी कमी होत जाणार आणि परत 0 होणार आहे. लक्षात येतंय मी काय सांगतोय? So when area is outside magnetic field and it gradually moving inside magnetic field, then actually area of the rectangular coil will remain same, but magnetic flux साठी लागणारा जो area आहे that is gradually increasing. So change A, and third is change theta. म्हणजे काय करावं लागेल? ही आहे ही आता रेक्टँग्युलर कॉइल, सपोज सेम रेक्टँग्युलर कॉइल, सपोज इट इज प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड नाउ. आता फ्लक्स किती आहे रे सांगा? हाऊ मच इज द फ्लक्स नाउ? किती आहे फ्लक्स सध्या? BA. हा, मी आता याला काय केलं? रोटेट केलं 90 डिग्री मध्ये. 90 डिग्री मध्ये रोटेट केलं तर आपल्याला एक लाईनच दिसणार अशी. सुरुवातीला असा एरिया होता, तो आता असा 90 डिग्री मध्ये रोटेट केला. आता फ्लक्स किती होणार रे? 0 होणार. कारण का? असं रोटेट केल्यानंतर मॅग्नेटिक इंडक्शन इज इनवर्ड आणि एरिया वेक्टर जो आहे तो काय येणार आहे? असा आडवा येणार, आणि त्याच्यामुळे अँगल किती होणार? 90 डिग्री, आणि cos 90 0. म्हणजे थिटा जरी चेंज झाला, म्हणजे आहे तो एरिया तुम्ही काय केला? मॅग्नेटिक फील्ड मध्ये जरी रोटेट केला, आहे तो लूप, तरी त्या लूप मध्ये तुम्हाला करंट किंवा EMF इंड्यूस झालेला दिसणार आहे. ओके. So let's study some questions related to this average induced EMF and instantaneous induced EMF. हे क्वेश्चन्स बघा, क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजेत. फिजिक्स मधला EMI आणि अल्टरनेटिंग करंट हा मोस्ट डिफिकल्ट टॉपिक आहे. ओके, इन होल फिजिक्स सगळ्यात म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्स पेक्षाही जास्त अवघड टॉपिक EMI आहे. EMI आणि अल्टरनेटिंग करंट अवघड आहे म्हणजे काय? ते मोस्ट ऑफ द स्टुडंट म्हणतात की, म्हणजे त्यांचं ज्यांनी हे पूर्ण फिजिक्स 12th स्टडी केलेलं आहे त्यांना विचारलं तर ते सांगतात की आम्हाला सगळ्यात जास्त हा डिफिकल्ट टॉपिक वाटतो. आता तुम्हाला किती वाटतोय ते आपण बघूया शेवटी. अजून ही फक्त काय आहे? दिस इज ओनली बिगिनिंग. Question is that a coil with average diameter, okay, there is a coil with average diameter is given as 0.02 meter. So how much will be the radius? Radius will be 0.01 meter will be radius, that is 10⁻² meter. There is a coil. It is placed perpendicular to magnetic field. Initially it is placed perpendicular to magnetic field. मतलब थीटा कितना आ जाएगा बोलो? थीटा कितना आ जाएगा? Perpendicular to magnetic field means theta will be 0.
हाँ 0 डिग्री. ओके, एरिया परपेंडिक्युलर आहे पण म्हणजे एरिया वेक्टर काय येणार, पॅरलल येणार 0. and magnetic induction is 6000 Nikola Tesla. If the induced EMF is 11 volt, okay, induced EMF is 11 volt, when magnetic field is changed to 1000 Tesla in 4 seconds. म्हणजे हे B1 आहे आणि B2 जे आहे ते किती आहे 1000 टेस्ला आहे अँड टाइम इज गिवन ॲज 4 सेकंड. म्हणजे 4 सेकंड मध्ये काय झालंय 1000 टेस्लाचं 1000 टेस्ला झालेलं आहे 4 सेकंड मध्ये आणि त्यावेळी EMF इंड्युस्ड आहे 11 व्होल्ट. देन कॅल्क्युलेट नंबर ऑफ टर्न्स. ओके, सो इथं काय करायचं आता ऍव्हरेज इंड्युस्ड EMF चा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, हे बघा d5/d डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला कधी वापरायचा, इक्वेशन दिलेला असेल तर, कारण डेरिव्हेटिव्ह कुणाचं काढतोय इक्वेशनचं, इक्वेशन कुठं आहे का नाही. मग आता इथं कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल, ऍव्हरेज EMF दॅट इज φ1 - φ2 डिवायडेड बाय टाइम. तर φ1 आणि φ2 ची व्हॅल्यू काढूया. इनिशियल फ्लक्स φ1 इज इक्वल टू BA cos θ असतं, बरोबर आहे ना. बट दिस इज फॉर सिंगल टर्न. फॉर n टर्न काय येणार आहे NBA cos θ. मग काय येणार बघा आता, number of turns are to be calculated. Magnetic induction is 6000. Area of each turn is pi r square into cos of 0 1 येणार. This is φ1. म्हणजे φ1 किती आलं 0.6 pi n, 0.6 pi n आलं, कारण 10⁻⁴ न 6000 ला मल्टिप्लाय केलं तर 0.6 होणार. 0.6 pi n इज द φ1. φ2 किती होणार, नंबर ऑफ टर्न तेवढेच. आता मॅग्नेटिक इंडक्शन काय झालंय B2 झालंय, इथे चेंज काय झालंय फक्त मॅग्नेटिक इंडक्शन चेंज झालंय. NB2A cos θ. Number of turns are going to remain as it is. B2 is 1000 now. Area of each turn is pi r square and cos θ is 1 and therefore it is 0.1 pi n. 0.1 pi n. So this is φ2. Now we know the formula for induced EMF. Induced EMF is φ1 minus φ2 divided by time. So induced EMF is φ1 is 0.6 pi n minus 0.1 pi n divided by time is given as 4 seconds and induced EMF is given as induced EMF किती दिलाय रे 11. सो n कॉमन घेऊया 4 इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार 44. n कॉमन घेतलं तर नाही पाई n कॉमन जर घेतलं तर काय होणार आहे 0.6 minus 0.1 म्हणजे किती होणार आहे 0.5 होणार. So therefore n is equal to 44 divided by pi into 0.5. So n is equal to pi ची व्हॅल्यू आता काय करूया 22/7 यूज करूया. 22/7 वापरलं तर 22 2s are 44. 14 divided by 0.5 होणार. बघा होते काय म्हणजे 28 number of turns should be there. Answer is 28. turns will be there. Next is the concept of induced current. Induced current. Induced current, which is denoted by small I. Induced current.
सो करंट ड्यू टू इंड्युस्ड ईएमएफ, इंड्युस्ड ईएमएफ मुळे आता जिथे ईएमएफ असणार त्याच्यामुळे तिथं काय होणार आहे, करंट डेव्हलप होणार आहे. ओके, रेजिस्टन्स इन्फिनिटी नसेल तरच. ठीक आहे. कुणामुळे कोण तयार होतं, नेहमी ईएमएफ किंवा पीडी, ईएमएफ किंवा पीडी मुळे करंट डेव्हलप होतं. करंट मुळे पीडी असं कधी नसतं, लक्षात घ्या. पीडी असेल किंवा ईएमएफ असेल तर काय होणार आहे, करंट डेव्हलप होणार. ते पण इनफायनाइट रेजिस्टन्स नसेल तर किंवा सर्किट क्लोज्ड असेल तरच, अदरवाईज नाही. ओके, मग हे बघा, ईएमएफ काही ठिकाणी ईएमएफ आणि करंट दोन्ही असू शकतात, काही ठिकाणी फक्त ईएमएफ असू शकतो, करंट असत नाही. परंतु करंट आहे आणि ईएमएफ नाही असं कधीच होणार नाही. दिस इज द इम्पॉसिबल थिंग. एक तर ई आणि आय दोन्ही असतात, किंवा ई असतं परंतु आय नसतं, आणि त्याच्या उलटी केस म्हणजे आय आहे परंतु ई नाहीये. दिस इज इम्पॉसिबल केस, असं कधी होत नाही. म्हणजे जेव्हा ई असेल त्यावेळी करंट असू शकतो, असेलच असं नाही. ओके, म्हणजे एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. सपोज दिस इज अ कॉईल विच इज नॉट क्लोज्ड. एकच टर्न आहे कॉईलचा, काय आहे, एकच टर्न आहे, किंवा कॉईलचे नंबर ऑफ टर्न्स असू शकतात. सपोज दिस इज अ कॉईल आणि इथं आता एक मॅग्नेट आहे. क्वेश्चन काय बघा, दिस मॅग्नेट इज मूव्ह टुवर्ड्स कॉईल. ओके, ऑप्शन्स आहेत, ईएमएफ इज इंड्युस्ड, करंट इज इंड्युस्ड, चार्ज इज इंड्युस्ड. ओके, नन ऑफ दिस. तर करेक्ट आन्सर काय येणार आहे, ईएमएफ इज इंड्युस्ड बट करंट इज नॉट इंड्युस्ड. बघा, हे महत्वाचं आहे, लक्षात घ्यायला पाहिजे. ईएमएफ इंड्यूस होईल परंतु करंट इंड्यूस होणार नाहीये या केसमध्ये. ओके, किंवा असे ऑप्शन असू शकतात, अशा प्रकारे डायग्राम दिलेले असेल. पहिला ऑप्शन असणार आहे ईएमएफ इंड्युस्ड बट करंट इज नॉट इंड्युस्ड, ईएमएफ अँड करंट बोथ आर इंड्युस्ड, करंट इज इंड्युस्ड बट ईएमएफ इज नॉट इंड्युस्ड अँड बोथ आर नॉट इंड्युस्ड. तर त्याच्यामध्ये मोस्ट करेक्ट ऑप्शन असणार आहे ईएमएफ इज इंड्युस्ड बट करंट इज नॉट इंड्युस्ड. रिझन काय लक्षात घ्या, करंट प्रोड्यूस होण्यासाठी क्लोज्ड पाथ पाहिजे. हे क्लोज पाथ मी दाखवला किंवा नाही, आता हे क्लोज्ड सर्किट दाखवलं तर आता काय होणार, आता नॉर्थ पोल मी मूव्ह केला किंवा मॅग्नेट कॉइल जवळ मूव्ह केला तर करेक्ट आन्सर काय येणार, मग आता बोथ ईएमएफ अँड करंट आर इंड्युस्ड. म्हणजे चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स मुळे डेफिनेटली ईएमएफ इंड्यूस होतोच, परंतु करंट इंड्यूस होईल का नाही हे कशावर डिपेंड असणार आहे, वेदर द सर्किट इज क्लोज्ड ऑर ओपन. ओपन सर्किट मध्ये करंट नसतो कधी, करंट कधी असतो, फक्त क्लोज सर्किट मध्येच असतो. एनी डाऊट इन दिस केस?